मूर्तिजापूर तालुक्यातील स्वयंघोषित आदर्श गाव असलेल्या मधापुरी ग्रामपंचायतनं विविध कामात घोटाळा केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। या संदर्भात 7 जून 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे गावकऱ्यांनी तक्रार करूनही 8 महिन्यापासून चौकशी झाली नसल्यानं या कामात मोठे मासे अडकण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। मधापुरी गावात सिंचन विहीर, घरकुल वाटप, रोजगार हमी योजनेतील कामे, पाणंद रस्ते, अवैध गौण खनिज उत्खननात तत्कालीन सरपंच प्रदीप ठाकरे व विद्यमान सरपंच अंजली प्रदीप ठाकरे व काही ग्रामपंचायत सदस्यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप संदीप विनायक ठाकरे, सुनील नीलकंठ ठाकरे, मिलिंद मनोहर ठाकरे आदी गावकऱ्यांनी पुराव्यानिशी केलाय। सरपंचांनी अनेक मर्जीतील लोकांना सिंचन विहीर, घरकुल वाटप केले। ज्या लोकांची पक्क घरे आहेत अशा 18 लोकांना पैसे घेऊन लाभ दिलाय। एकाच कुटुंबात शेतात अनुदानित विहीर असताना त्यांना परत लाभ दिला गेला। रोजगार हमी योजनेत गत 6 वर्षापासून हजारे पटावर 30 नावं असून यात रोजगार सेवक यांच्या कुटुंबातील अनेक नावांचा समावेश आहे। 2022 ते 2023 मध्ये मंजूर झालेल्या पाणंद रस्ता न करताच त्याचं देयक काढलं होतं। याचा उहापोह झाल्यानं आता रस्त्याचं काम चालू करण्यात आलंय। 2018 पासून शासनामार्फत करण्यात येणाऱ्या बांधकामाचे कंत्राट ग्रामपंचायतच्या नावानं दाखवून तत्कालीन सरपंच व विद्यमान सदस्य प्रदीप ठाकरे व रोजगार सेवक हेच काम करतात। यासाठी लागणारं गौण खनिज गावातील E-क्लास जमिनीवर बेकायदेशीर खोदकाम करत असल्याची माहिती तक्रारदारांनी वॉटर ऍक्टद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना देऊनही कारवाई झाली नाही। या सर्व बाबींचा पाडाच गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या समोर वाचला। या संदर्भात पुन्हा चौकशीच्या मागणीचं निवेदन 24 फेब्रुवारी रोजी देण्यात आलंय। या प्रकरणी चौकशी झाल्यास 15 मार्च पासून बेमुदत उपोषणाचा इशारा तक्रारदारांनी दिलाय। आदर्श गावचा डांगोरा पिणाऱ्या मधापुरी हे गाव आदर्श गावच नसल्याचं समोर आलंय। सरपंचानं आपल्या लेटर हेडवर आदर्श गाव मधापुरी असा उल्लेख केलाय, तर आदर्श या नावाखाली विविध पुरस्कार मिळवल्याच्या बाता करण्यात येत आहे। परंतु मधापुरी गाव हे आदर्श ग्राम असं प्रमाणपत्र ग्रामपंचायतीला उपलब्ध व आदर्श ग्राम पुरस्कार कोणत्याही शासकीय संस्थेकडून घोषित झाला नसल्याचं माहितीच्या अधिकारात समोर आलंय। प्रदीप ठाकरे हे सरपंच पती असून विद्यमान सदस्य आहेत, पण त्यांचा सरपंच पदाचा हव्यास अजूनही गेला नसून पत्नी सरपंच असताना सरपंच असलेल्या पत्नीच्या खुर्चीत बसून कामकाज करतात। त्यामुळे ते सरपंच पदाचा सातत्यानं दुरुपयोग करत असल्याचं समोर आल्यानं सदस्य असलेले पती व सरपंच असलेल्या पत्नी यांच्यावर कारवाई होणं क्रमप्राप्त ठरते। परंतु प्रशासन काय कारवाई करते याकडे तालुक्याचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर, महाराष्ट्र न्यूज मराठी, अकोला। तालुक्यातील मधापुरी गावामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत घरकुल आणि सिंचन विहिरीमध्ये घोटाळा झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे। अशी तक्रार त्यांनी 8 महिन्यापूर्वी आपल्याकडे केली होती। काय सांगाल या संदर्भात? या बाबतीत ज्या कामांच्या बाबतीत तक्रार निर्माण झाली आहे त्यांच्या बाबतीत मुद्देनिहाय कामाची चौकशी केली जाईल। तालुका स्तरावर चौकशी समिती नेमून आणि जे कोणी दोषी आढळतील त्या बाबतीत त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल। त्यांनी 8 महिन्यापूर्वी तक्रार केल्याचं सांगतात ते, अजूनपर्यंत चौकशी झाली नाही। तक्रार मध्यंतरी केल्यानंतर लोकसभेचा कालावधी, आचारसंहिता आणि मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे तक्रार ती प्रलंबित राहिली आहे। चौकशी आता ती तक्रारी चौकशी मुद्देनिहाय सर्व केली जाईल।